अडचणींना त्याने फेस केलं होतं. तर आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा, पार्ट 3. त्या प्रवासामध्ये त्याला कोणाकोणाची मदत झाली आणि कशा पद्धतीने त्याचा प्रवास पूर्ण केला हे आपल्याला बघायचं आहे. मी सुरुवात करते धड्याला. सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चॉंग इन हिज क्वेस्ट. त्याच्या शोध मोहिमेमध्ये, त्याच्या क्वेस्ट म्हणजे शोध मोहीम, त्याच्या शोध मोहिमेमध्ये त्याला कोणाची मदत झाली? अद्भुत शक्तींची त्याला मदत झाली. कारण एकटा मनुष्य हे सगळं करू शकत नाही आणि तो चांगलं कृत्य करत होता. तो गौतम बुद्ध म्हणजे ज्यांना आपण सगळेजण परमेश्वर मानतो, त्यांचे जे साहित्य आहे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आणि एवढा खडतर प्रवासामध्ये त्याला खूप अडचणी आल्या आणि त्यामध्ये त्याला मदत झाली ती अद्भुत शक्तींची. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स सेंचुरीज लेटर अँड एपिक नॉवेल कॉल जर्नी टू द वेस्ट. त्या काळामध्ये ह्या कथेचा, जर्नी टू द वेस्ट, प्रवास पश्चिमेचा, ह्या कथेचा किंवा ह्या कादंबरीचा जन्म झाला. त्या शतकामध्ये जन्म झाला आणि त्यामधून अनेक लोककथा जन्माला आल्या. वॉज रिटन अबाउट हिज फेमस पिलिग्रिमेज. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी द फोक टेल्स. अनेक लोककथा त्या जर्नी टू द वेस्ट ह्या प्रवास वर्णनामध्ये अनेक लोककथासुद्धा नवीन जन्माला आल्या. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आजही ते नॉवेल चायनामध्ये, आजही ते नॉवेल जर्नी टू द वेस्ट, प्रवास पश्चिमेचा, हे आजही प्रसिद्ध आहे. आजही तिथली लोक आजही हा प्रवास वर्णन आनंदाने आणि त्यातली लोककथा, त्यावर आधारित लोककथा आनंदाने ऐकतात. The novel tells us that there are many demons and devil's power who are eager to kill to the gobble of the holy monk. हा जो भिक्षू होता किंवा हा जो संत होता युआन चॉंग, याला मारण्याचा, यांनी जेव्हा हे ठरवलं होतं की याचं स्वप्न होतं की मला हे सगळं घेऊन जायचं, मानव निर्मित साहित्य भारतातून चायनाला घेऊन जायचं. तर हे सगळं घेऊन जाताना त्याला अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्याचे रस्ते खडतर होते. हे सगळं तर आपण प्रवास वर्णनात बघितलं. पण त्याच्या पुढची जी कथा आपण आता बघतोय की ह्या कथेमध्ये काय दिलं, ह्या कादंबरीमध्ये काय दिलं की त्याला अनेक मोठ्या असुरांनी, अनेक मोठ्या वाईट शक्तींनी सुद्धा त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला खाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रवासामध्ये अनेक अडचणी उभ्या केल्या. पुढे काय झालं बघूया. हू वुड सेव्ह हिम. कोणी त्याला वाचवलं? कोणी वाचवलं? Who would save him? Who would vanquish the demons? Who would save him? Who would vanquish the demons? Well, the Gonian deity, who is the goddess of the mercy, has seen to that she is assigned this task to 3 special people. ग्वानियन म्हणून जी देवी होती, गॉडेस म्हणजे देवी, जिला आपण देवी म्हणतो. आपल्या इकडे पण भरपूर देवी आहेत. तर त्यांच्या इथे चायनामध्ये जी देवी होती ग्वानियन म्हणून तिचं नाव होतं, हिने हे कार्य हातात घेतलेलं होतं की युआन चॉंगला ह्या कार्यामध्ये मदत करण्याचं काम. आणि युआन चॉंगला पूर्णपणे त्या देवीची मर्सी म्हणजे आशीर्वाद, पूर्णपणे त्याच्यावरती दया कोणाची होती? तर ह्या ग्वानियन देवीची दया होती. आणि तिने ह्या कामासाठी 3 लोकांना नेमलेलं होतं. ती कोण लोक 3 आहेत ते बघूया आपण. The goddess mercy has seen that she was assigned this task म्हणजे ह्या कार्यामध्ये of 3 special म्हणजे अगदी खास लोक, तिची खास लोक नेमलेली होती. सन वुकोंग और द मंकी किंग, जे मी तुम्हाला पहिल्याच पार्टमध्ये सांगितलं होतं कोण यातलं महत्त्वाचं पात्र आहे. सन वुकोंग, त्याचंच दुसरं नाव आहे मंकी किंग. जुबज्जी म्हणून आहे, त्याचं नाव पिक्सी म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि दुसरा आहे शा वुजिंग, याला सँड प्रिस्ट म्हणून ओळखलं जातं, धुळीचा साधू म्हणून याला ओळखलं जातं. तर ही लोककथा आहे, कथा कादंबऱ्यांमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या काल्पनिक गोष्टी किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये अजूनच आपल्याला अद्भुत गोष्टी ऐकायला मिळतात. तर ह्या गोष्टीतसुद्धा काहीतरी अद्भुत आहे. तर आता पुढे काय झालं आपण ते बघूया. नाऊ दिस 3 कॅरेक्टर्स आर नो सन्स. हे संत नव्हते. संत म्हणजे आपण जे जसे संत म्हणतो, संत महात्मे, तसे हे 3 संत नव्हते, पण हे देवीचे 3 दूत होते. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव द सुपरनॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. त्यांच्याकडे खूप अद्भुत शक्ती होत्या, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ताकद होत्या की ज्या आपल्या सामान्य माणसाकडे बिलकुल पण नसतात. तरीसुद्धा त्यांना कोणी संत म्हणत नव्हतं. आणि ते कसे होते की लोकांना अडचणी निर्माण करायचे. पण देवीने त्यांना कोणत्या कामासाठी नेमलेलं होतं
की तुम्ही युएन चॉंगला ह्या कार्यामध्ये म्हणजे कोणत्या ह्या प्रवासामध्ये ज्याला ज्या अडचणी येतील त्या अडचणींमध्ये तुम्ही त्याला मदत कराल आणि त्याचा प्रवास सुखमय करून द्याल. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. जी देवी आहे स्वर्गातली जी देवी आहे किंवा स्वर्गातला जो देव स्वर्गातले जे देव आहेत त्यांनी याला शाप दिलेला, तिघांना शाप दिलेला होता. हाऊएव्हर द काइंड डेटी ग्वानिन हॅज ऑफर्ड इच ऑफ देम वन. आणि ग्वानिन जी होती ग्वानियन तिने त्या देवीने परत यांना त्या शापातनं मुक्त करण्यासाठी एक वरदान दिलं की तुम्ही जर हे काम कराल. काय काम दिलं होतं बघा, तिने एकदा पुन्हा त्यांना चान्स दिला. चान्स म्हणजे एक संधी दिली. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलिग्रिमेज टू इंडिया. जर ह्या संताला या तीर्थयात्रेमध्ये तुम्ही जर मदत केली, त्याच्या येणाऱ्या अडचणींना तुम्ही दूर केलं आणि त्याला तुमच्या सुपर नॅचरल पॉवर्स ज्या आहेत, अद्भुत शक्ती आहेत, त्या जर वापरून तुम्ही त्याला त्याच्या प्रवासामध्ये पूर्ण सुखमय प्रवास त्याचा घडवून आणला तर तुम्हाला ह्या शापातनं मुक्तता मिळेल. इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क. तुम्ही तुमच्या जेवढ्या पण ताकद तुमच्याकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सगळ्या ताकद तुम्ही याच्यासाठी वापरू शकतात. देन यू मेनी रिटर्न टू हेवन. तरच तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेतलं जाईल. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युएन चॉंग डिसिपल्स अँड टू हेल्प युएन चॉंग इन द डिफिकल्ट जर्नी. एवढ्या कठीण प्रवासामध्ये ह्या तिघांनी देवीला मान्यता दिली, देवीला शब्द दिला ग्वानियन देवीला की आम्ही हे याला मदत युएन चॉंगला आम्ही मदत करणार याच्या प्रवासामध्ये आणि आम्हाला ह्या शापातून मुक्तता द्या. And sure enough they have many thrilling, exciting and something humorous adventure on the way to the holy land India. जेव्हा पवित्र क्षेत्र भारतभूमी या ठिकाणी पोहोचताना, चायनावरून भारतभूमीवर पोहोचताना यांना ह्या तिघं जे संत नव्हते पण ह्या तिघांना पण खूप वेगवेगळ्या गोष्टींना काय काय झालं, थ्रिलिंग, एक्साइटिंग. आपण जे म्हणतो थ्रिलिंग, खूप थ्रिलिंग म्हणजे कसं असतं, थ्रिलिंग म्हणजे रोमांचक, अगदी साहस, वेगवेगळ्या प्रकारचं अगदी अद्भुत गोष्टी यांच्या प्रवासामध्ये घडल्या होत्या. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये यांना सहजपणे काय हा प्रवास झालेला नव्हता. तर ह्या प्रवासामध्ये यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, खूपच रोमांचक असा हा त्यांचा चायना ते भारत युएन चॉंग बरोबरचा प्रवास झालेला होता. ह्या प्रवास वर्णनाबरोबर ह्या ज्या काही लोककथा आहेत किंवा काय काय घडलं हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे, या धड्यामध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला बघूया. The most powerful among the 3 disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. सन वुकॉंग हा कसा होता, हे तिघही एक्स्ट्राऑर्डिनरी होते पण त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच मंकी किंग हा सगळ्यात जास्त याच्यामध्ये अद्भुत आणि असामान्य ताकद अशी होती. ही वॉज, तो त्याचा जन्म केव्हा झाला होता, ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग. एक अगदी अंड्याच्या आकाराचा दगड ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटन, फळांचा पर्वत, त्यावरून जेव्हा हवा वाहत होती त्यावेळेस या सन वुकॉंगचा जन्म झाला होता. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तो स्वतःला 72 डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या, 72 वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्म म्हणजे तो स्वतःमध्येच वेगवेगळ्या पद्धतीने 72 वेगवेगळ्या प्रकारचे तो अंगीकारू शकत होता, वेगवेगळ्या प्रकारचे अवतार तो वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकत होता. ट्रान्सफॉर्म म्हणजे तो रूपांतरित, स्वतःला 72 वेगवेगळ्या अवतारांमध्ये तो रूपांतरित करत होता. पुढे बघूया. नॉट ओनली दॅट, फक्त एवढंच नव्हतं, नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म इच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स इन टू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. त्याने अगदी त्याच्या केसाचा सुद्धा तो सजीव किंवा निर्जीव इथपर्यंत तो कुठल्याही अवतारामध्ये किंवा कुठल्याही रूपामध्ये येऊ शकत होता. हिज चॉईस, त्याच्या चॉईसप्रमाणे. ही इज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल. त्याच्या हातामध्ये एक सोटा होता, सोन्याचा सोटा त्याच्या हातामध्ये होता. इज ऑल्सो मॅजिकल, तो सुद्धा पूर्ण जादूचा होता. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर. कितीही मोठा आकार तो जो आहे सन वुकॉंग, तो कितीही मोठा आकार म्हणजे स्वतःला तो किती मोठ्या आकारामध्ये, मोठ्या पिलर एवढा म्हणजे किती मोठ्या आकारामध्ये तो रूपांतरित करू शकत होता. सपोर्टिंग इन द स्काय, अगदी आकाशापर्यंत पोहोचेल एवढ्या मोठ्या आकारामध्ये. बट ॲट द अदर टाइम्स, आणि जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा तो काय करायचा, इट बिकम्स ॲज टायनी ॲज अ नीडल. आणि कधी कधी इतका सूक्ष्म होऊन जायचं, जेव्हा त्याला गरज आहे की त्यात सूक्ष्म रूप घ्यायचे तेव्हा तो अगदी सूक्ष्म रूप घेऊन त्याचा उपयोग करून घ्यायचा. देन द मंकी किंग जस्ट टक्स
इट अवे बिहाइंड हिज इयर. तो नेहमी तो त्याच्या कानाच्या मागे रोवून ठेवायचं, खोचून ठेवायचं. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल 1000 किलोमीटर्स इन जस्ट वन सम रिसॉल्ट. अगदी क्षणभरामध्ये, म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी नाही लवत तोपर्यंत तो अगदी कितीतरी हजारो किलोमीटरचा प्रवास करून मोकळा व्हायचा. ही कॅन वॉक थ्रू फायर. तो आगीवर सुद्धा चालायचा, म्हणजे त्याला आगीपासून सुद्धा कसलं, कारण तो अद्भुत होता, त्याच्यामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर्स होत्या, खूप अद्भुत शक्ती त्याच्यामध्ये होत्या, त्यामुळे तो आगीवरून सुद्धा चालू शकायचा. ट्रॅव्हल अंडर वॉटर, फ्लाय टू, पाण्यामधून सुद्धा तो चालू शकायचा. नंतर फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो कुठल्याही ठिकाणावरून कुठल्याही ठिकाणी उडत सुद्धा जायचा. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज डायमंड. जसा हिरा अगदी कणखर असतो, पूर्ण मजबूत असतो, तशा पद्धतीने सन वुकॉंगचं शरीर होतं की त्याला कोणीही छेदू शकत नाही, कोणीही भेदू शकत नाही. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. कोणीही त्याला इजा पोहोचवू शकणार नाही असं त्याचं शरीर होतं. हिज गोल्डन गेज फायरी आईज. त्याचे डोळे कसे होते, अगदी गोल्डन गेज फायरी आईज, म्हणजे आग ओकणारे डोळे. हॅव एक्सरे विजन. अगदी क्षकिरणं जी म्हणतो ना आपण, एक्सरे काढताना जे किरणांचा उपयोग केला जातो, तर त्या किरणांप्रमाणे तो अगदी कुठल्याही वस्तूकडे जर बघायचा तर त्याची भेदक नजर त्या वस्तूच्या आरपार जायची, एवढ्या त्याच्या डोळ्यांमध्ये आग होती, आग ओतणारे डोळे होते. नो वन कॅन डिसीव्ह हिम. कोणीही त्याच्यापासून वाचू शकायचं नाही. सन वुकॉंग इज ब्रेव्ह इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिक्स्टर. तो कसा होता, खूप त्याच्यामध्ये ताकद होती, साहसी होता, पण तरीसुद्धा तो कसा होता, एक म्हणजे गमतीदार, त्याला गमती करायला सुद्धा आवडायचं. ट्रिक्स्टर म्हणजे तो गमती पण करायचं. ही लव्स टू हॅव फन. त्याला मजा करणं आणि गमती करणं सुद्धा खूप आवडायचं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि त्याला गमती आणि मजा करण्यासाठी त्याच्या एवढ्या ज्या अद्भुत शक्ती होत्या त्यांचासुद्धा त्याला अशा गमती जमती करण्यामध्ये, लोकांना त्रास देण्यामध्ये त्याला त्याचा मजा मिळायची सगळं हे असं काही करताना. तर हे सगळं तो करायचा. कोण, सन वुकॉंग म्हणून, म्हणजे मंकी क्वीन. ही वॉज अ वेस्ट विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. कोणालाही तो आपल्या ह्या अशा अद्भुत शक्तींमुळे फसवून ठेवू शकत होता. कोणत्याही व्यक्तीला तो कशाही पद्धतीने त्याच्यासमोर वाकवू शकत होता. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. त्या डोळ्यांनी बघूनच एखादा कुलूप जर लावलेला असेल तर डोळ्यांनी बघता क्षणी ते कुलूप त्याचं उघडायचं, एवढी ताकद त्याच्या डोळ्यांमध्ये होती, एवढी जादू त्याच्या डोळ्यांमध्ये होती. ही इज व्हेरी क्विक. तो खूपच जलद गतीने, ही इज व्हेरी क्विक अँड ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी. खूप जलद गतीने, म्हणजे क्षणाभरात आपण विचार पण करू शकत नाही. डोळ्यांची पापणी, ब्लिंक म्हणजे पापणी लवणे आपली, तर ती आपली पापणी न लवण्याच्याही अगोदर तो खूप मोठा आकार घेऊ शकत होता आणि खूप छोट्या आकारामध्ये सुद्धा परावर्तित होऊन जायचं. ॲट ब्लिंक यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. आणि अशा पद्धतीच्या कलांचा उपयोग करून, अशा पद्धतीच्या ताकदींचा उपयोग करून तो नेहमी त्याच्या शत्रूंना चकमा द्यायचा. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर दॅट सन वुकॉंग. तुम्हाला आवडेल सन वुकॉंगचे जे ॲडव्हेंचर आहे, त्याच्या साहस कथा आहेत, त्या ऐकायला वाचायला आवडेल. अँड हिज कंपॅनियन्स हॅड ऑन द वे. यू विल फाइंड द स्टोरीज इन इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. पश्चिमेचा प्रवास याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे, म्हणजे मूळ त्याचं चायनीज भाषेमध्ये आहे आणि त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि खूप अद्भुत आणि खूप मजेशीर आणि गमतीदार गोष्टी ह्या सन वुकॉंगच्या आहेत, त्या तुम्हाला वाचायला मिळू शकतात. सम ऑफ द स्टोरीज ऑल्सो बीन टर्न इन टू द फिल्म्स. काही त्याच्या ज्या स्टोरीज आहेत त्या चायनीज मूवी ज्या आहेत, चायनीज पिक्चर जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्या म्हणजे त्याच्या स्टोरीज घेऊन त्याचेसुद्धा पिक्चर बनवलेले आहेत. व्हॉट वुड यू लाईक. तुम्हाला काय आवडेल पिक्चर बघायला आवडेल. बेटर टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युएन चॉंग ट्रॅव्हल्स ऑर टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग. तुम्हाला दोन जे पात्र आहेत ह्या पूर्ण जर्नी टू द वेस्टमध्ये, ह्यामधल्या दोन पात्रांपैकी कोणत्या पात्राच्या गोष्टी प्रवास वर्णन वाचायला आवडेल, की ह्या साहसी कथा, ॲडव्हेंचरस, अगदी रोमांचक कथा तुम्हाला वाचायला आवडतील, असं प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. स्टोरीज ऑफ सन वुकॉंग. मे यू शूड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. हॅपी रीडिंग. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वाचा, पण आनंदाने वाचा, हेच तुम्हाला या कथेमध्ये आणि ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. ह्यासोबत नेहमीप्रमाणे मी तुम्हाला काही शब्द देते आहे.
आता धडा मोठा असल्यामुळे शब्दार्थ पण धड्यामध्ये खूप सारे आहेत. मला पण मान्य आहे की खूप मी तुम्हाला 5-5 वेळा लिहायला सांगते, पण तुम्ही पण समजून घ्या. कारण 5-5 वेळा लिहिणार तर तुमचा त्या हाताने तुमच्या अक्षराचा पण सराव होईल, तुमचं हँडरायटिंग पण चांगलं होईल आणि तुमचे ते शब्दार्थ पाठसुद्धा होतील. आणि पाठ झाले म्हणजे तुम्हाला त्याचे अर्थ कळले म्हणजे मी जो धडा एवढा शिकवला आहे त्याचा अर्थ तुम्हाला लवकरात लवकर समजेल. बस एवढंच माझी इच्छा आहे की तुम्ही हा धडा वाचावा, स्वतः वाचायचा प्रयत्न करावा आणि यातले जे पात्र आहेत किंवा याच्यातले जे मजेशीर गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करावा. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला याचे सगळे प्रश्न उत्तरं जे आहेत ते घेऊन देईल आणि आता तुम्हाला याच्या संदर्भात जे शब्दार्थ आहेत ते सगळे शब्दार्थ मी याच्या खाली दिलेले आहेत. तर पुढच्या पार्टमध्ये आपण पूर्ण याचे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते टोटली आपण घेऊया. कारण की खूप जास्त लेसन खूप पार्ट मी मोठा करू शकत नाही, कारण की तुम्हाला बघायला किंवा मला टाकायला ते जमणार नाही. आणि तुम्हाला लेसन आवडला की नाही आवडला तर तुम्ही तुमचं मत किंवा तुमचं लाईक मला नक्की कळवा, म्हणजे मी पुन्हा अजून चांगल्या पद्धतीने माझे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. अजूनही बऱ्याच मुलांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे आणि आपण व्हिडिओ बघतो पण लाईक करायला विसरून जातो, तर कृपया तुम्ही लाईकसुद्धा करा. आवडेल मला आणि मी अजून जास्त चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करेल. हॅव अ गुड डे.